कोठे आहे मामी? अशी काही लागू नको यायची बाहेर. नाही, मी साप येणार नाही. मी पुन्हा बजावून सांगते, मी साप येणार नाही. धनी पती बरी न कशी आधना, पती घरी आधना, निधन सममान, भामा विफल इतर सुगुणा. काय पोरीला वेळ लागली आहे? दर्जी जाऊ नका. मी आता आज जाऊ तिला घेऊन येतो. बाबासाहेब, मला राग आला नाही आणि यात मी अपमानही समजत नाही. कारण मी तुमच्या मुलीशी लग्नच करायला तयार होतो. कारण जाऊ द्या जेवणीकडे. तुम्ही कशाला जाता त्याच्याबरोबर? तुम्ही चला मधून बरोबर. मी आता ओल्याचा रस्ता जाणार. बामिनी लग्न मंडपात आली माझ्या कंबुद्या तर गरीब म्हणून बामिनीनं त्याला धिक्कारलं. पण त्याला पुन्हा त्याच्या घरात शिरली तर आम्ही लक्ष्मीपुत्रांनी जेवण तरी काय राहावं. हजार लटपटी कटपटी केल्या पाहिजे. आणि बामिनी लक्ष्मीधराला वरील तसं झालं पाहिजे. त्या केवळ मात्र ही शंका नाही आणि बिलकुल संदेहही नाही. वावयाचेच तसे. हा माझा पोशाख बघितल्यावर तुम्हाला खरं काय यात शंका आहे का? नडला तो. पण या आता स्वतःचा काही उपयोग नाही. तुम्हाला मी निरोप पाठवला होता ते तलवार आणा म्हणून. आणि पेटी कशाला आणली? ही पेटी हिऱ्या मोत्याच्या दागिन्यांनी भरलेली आहे. आणि हो, भामिनीला वश करण्यासाठी तलवार कशाला पाहिजे? बायकांना हस्तगत करण्यासाठी दागिन्याचाच बडीमार करायला पाहिजे. पण आता त्याचे डोळे हळूहळू शोळ्याकडे वळू लागले. म्हणून म्हणतो तुम्ही आता थोडेसे सर्वे दाखवून लगट नाही केली ना तर भामिनी घरीदाराकडे गेली हे राखून दाखवू म्हणता नाही आम्हाला जुळायचं. तुमचा तलवारीचा निरोप आला होता
तेव्हा मी 10-20 माणसं तलवार हुडकायला लावली. मग सापडली की नाही ते? तर ती सापडली. आली का नाही? गंजली होती, मनातून बाहेरच निघा ना. मी खूप खटपट केली पण ती निघेच ना. हो, तलवारीशिवाय भामिनी जर मिळायची नसेल तर येऊ दे तिला धड. आम्हाला काय बायकाचा तोटा. या पेटीतल्या एक एक दागिन्याला एक एक बायको मिळेल. आज कुठे लक्ष्मीदाजी, हे तुमचं बोलणं ऐकून मला असावं की रडावं हेच कळत. म्हणून म्हणतो हे आता बाहेरचे उपाय द्या सोडून आणि भामिनीच्या अंतर्यामी शोधण्याचा प्रयत्न करा. बरोबर, आपण सांगतो तसा मी वागतो. दागिन्याचा मारा वरून पडतो आणि आपला उपाय आतून योजितो. असा कसा ठीक बोलला. हे पहा, आता मी तुम्ही सूर कशाचे ते दाखव. गावात नवीन दवंडी पेटले तुम्हाला माहित आहे. नवीन दवंडीचं घेऊ नका. आता दवंडी कुठली पेटली? हो, ते आता इथे येणार नाही. दवंडी पेटली आहे की गावात लहान लहान तुकड्या ज्या आहेत ना शत्रूच्या, त्या रात्रीच्या वेळी फिरत असतात. म्हणजे ते इथे लुटामी करायला? येणार नाही. मग ठीक आहे, बरं आहे. आता तुम्ही सांगा की मी कसा आणि कोठे सुरू व्हायचा. आम्हाला काय करतं सुरू व्हायला? कुठली दवंडी पेटली पुढे सांगा. दवंडी पेटली आहे आणि भामिनी आहे ना ती तिच्या मैत्रिणी सोबत बागेत राहून लागली आहे. तेव्हा मी शत्रूचा शोध घेतो. म्हणजे लगेच तुम्ही माझ्या अंगावर या, तलवार उपसा आणि पुरोराव्यान गुरुसुद्धा कशी सोडवली ना तशी सोडवा. आला काय जाणार? हो, म्हणजे मी शूर तुम्ही मित्र. बरं ठीक आहे, पण काय होत तुम्हीच माझ्याशी लढू लागला म्हणजे? असं काय करता लक्ष्मीधरजी? तुम्ही माझ्या अंगावर पुढे येऊन तलवार बसली की मी पळून जाईल. तुम्ही मित्र आहे आणि मी शूर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नको, तुम्ही भामिनीच्या अंगावर तुटून पडल्यासारखे करा. आता साठी बोलला बरं आहे. हे पहा, मी भामिनीला दरडावून बोलतो. तुम्ही माझ्या अंगावर या आणि तलवार उपसा. तुम्ही तलवार आणली नाही. घ्या, ही तलवार घ्या. ओरड का? हे मुलीनो, एकूण एक दागिने काढून द्या, नाहीतर प्राणास मुकाल. नका हो, सर्व दागिने घ्या, वाटल्यास पेटी घ्या, पण माझे प्राण वाचव. काय लक्ष्मीधरजी, हो तुम्ही शूर आहात, वीर आहात, विसरलं वाटतं. बरी वेळेवर आठवण केली. आता नाही व्हायचं. हे पहा, तुम्ही भामिनीच्या उत्तरेकडील जी भाषा वापरली ना त्याने बेदराला होतो. मग काय करू? तुम्ही भामिनीवर वस्त दिशी ओरडलात ना तसं ओढू नका. मग एकदम बायकाप्रमाणे मृदू बोला. म्हणजे कसं? बायकानो, हा. एक एक दागिने करा, तिथे प्राणच मुकाल. असं करा, तुम्ही तुमच्या तंबूत जा, मी मागावून येतो. हं? तुमची गंदली तलाव साफ करा. ठीक आहे. आम्हाला लक्ष्मीपदाची अब्रू सांभाळण्याकरिता या विद्याला मारून भुटकून सूर बनवायला पाहिजे.
मी अलीकडे पाहतो आहे ह्या घरात पुन्हा मस्ती झालेली दिसते. आपण मिळवलेल्या विजयामुळे शत्रूंचे आता काही चालत नाही. या चोरांचा बहुतेक नायनाट झालेलाच आहे. काल परवा त्यांनी पुन्हा डोके वर केले, कारण मेघाने चंद्राला पूर्णपणे झाकून टाकल्यामुळे त्यांना काळोखाची मदत मिळाली असेल. आजही मेघ थोड्या वेळाने या चंद्राला झाकून टाकतील असं वाटतं. ते पहा, ते काळे मेघ कसे चोहे बाजूने वर चढत आहे. मेघ जसजसे वर चढत चालले तसा हा बेटा पहा भांबावूनच गेला. पहा कसा पांढरा फिकट पडलाय. आपली चंद्रिका कुठं लपून ठेवू अशी चिंता याला पडलेली दिसते. काय? हे कोण? हे कोण? चंद्रिका चंद्रिका
हा सगळं काही विचारून घे. चेतन, विचार सगळं काही विचार. आमच्या सैन्याचे मुख्य सेनापती धैर्यधरजी आपल्याला काय विचारित आहेत? आपण कोण, कोणाच्या, येथे काय करीत आहात? शत्रूंची आपल्याला भीती वाटत नाही का? पावसाने आपण भिजून जाणार नाही का? घरात आणखी कोण कोण आहे? अरे 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 किती प्रश्न एकदम विचारतो. मेघाच्या आणि चोरांच्या भीतीने झाली की आहे त्यात तुझा हा प्रश्नाचा बडीमार. घेऊ नकोस आणि मन मोकळे करून सर्व हकीकत सांग. महाराज, थोड्या वेळापूर्वीच पावसाची भीती होती, पण आपण इथं आल्यामुळे ते मेघही मागं परतले आहे. सर्व सेनेचे मुख्य धैर्यदर्शी इथे असताना चोरांची भीती कुणाला वाटणार आहे? हे ठीक आहे, पण आपण कोण, कुणाच्या, आपलं नाव काय? मला मनोमाला म्हणतात. माझी बहीण पुष्पमाला व आमचे बाबा असे तिघे आम्ही या घरात राहत असतो. पण लढाईच्या वेळी आम्ही दूर लांब राहायला गेलो होतो. पण आमचा उदाहरण बाबत या बागेवर असल्यामुळं आणि या बागेशिवाय पैसा अडका आमच्याजवळ काहीही नसल्यामुळं आम्ही इथं घाईघाईला परत आलो. पैसा अडका म्हणजेच काही धन नव्हे. तू व तुझी बहीण पुष्पमाला तुम्ही दोघी जण म्हणजे तुमच्या बापाजवळ मोठंच धन आहे असं समजलं पाहिजे. आपण पारेकरांचे काम करीत होता. एकूण असं म्हणायला काही हरकत नाही. श्रीधर, बायकांवर पहारा करण्याची पाळी आली हे काही ठीक दिसत नाही. हाच का तुमचा बंदोबस्त? मी पारेकरांची चौकी इथून हाकेवरच ठेवली होती. खरे म्हणजे यांना पहारा करण्याची गरजच नाही. पण मी थोडा वेळ पाहणा केला म्हणून काय बिघडलं? ठीक आहे, पण हे पहा, काही जरुरी पडलं तर मोठ्याने ओरडल्या वाचून राहू नका. हाकेवरच पहारे करायची चौकी आहे. बहुतेक जरुरी पडणारच नाही. देख तसं असतं. अला शिवदाजी, तुमचा इतका बंदोबस्त काय मला पसंत नाही. अरे या वनमालेवर पहारा करण्याची पाळी यावी. बंदोबस्त संबंधाच्या सेनापती साहेबांच्या कल्पना या वनमालेला पहिल्यापासून बदललेल्या दिसतात. अजून तिथंच पहारा करीत उभी आहे, घरात गेली नाही अजून. महाराज, या सैन्याऐवजी आपण पहारा करू लागला तर शत्रूंनी हिच्या घरी चोरी करण्याऐवजी हिने मात्र आपले मन चोरले असा सर्व सैन्यात बबडा होईल. तुमची आपली भलतीच कल्पना. चला उठला पाय. गाडीचा सोन घेऊन आलेला चोर आहे की चोराचं यांनी सोन घेतलाय? आता कोण चोर तर नाही ना, माझी काही गडगड नाही. जिव्हाळा करून घेतलेला बरं. हो हो, तुम्ही खरोखरच चोर आहात की चोराचं सोन घेतलाय तुम्ही? एक मुलीनो, एकूण एक काळ गाडीला काढून द्या, नाही तर कणाच मुका. हे खरोखरच चोर आले, आपण नाही. काय वाटलं रे फुगडीच्या? ए बंद कर सगळ्यांना. नाच करायचा. काय रे? हे तर नंदी बैलाचे हातात. सर्व गड्यानो
आम्ही सगळे आम्ही सगळे चोर होऊन एकच होऊया आम्ही सगळे चोर होऊन एकच होऊया आम्ही सगळे चोर होऊन एकच होऊया पाया आमचा घट्ट करूया पाया आमचा घट्ट करूया मुलगा आमचा पायी देवाला मुलगा आमचा पायी देवाला पायी देवाला आता मुबारक कोण? रास्ताजी? नाही, लक्ष्मीबाई. या चोरांनी तुम्हाला बांधून टाकावं असं? तुमच्या सैन्यात तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून त्या चोराला असं पावलं हे फार फार मोठे ग्रहस्थ लक्ष्मी पुत्र म्हणून नावाजलेले यांना बंदोबस्ताने त्यांच्या तंबूकडे पाठवलं पाहिजे त्याच्यासाठी पहारेकरू पाठवून देतो तोपर्यंत यांना बंदमुक्त करा बरं शिल्लक तुम्ही चोरी करायला मला नाही यायला आला होता काही धैर्यवृत्तीला वाईट नाहीये त्यांना कसं माहित असणार तो तर आमचा दोघांचा गट आहे तो बिल धैर्यवृत्तीला मी कळवू नये अशी जर तुमची इच्छा असेल हो आमची इच्छा आहे आणि तुम्ही माझ्या मदतीला धावून आला असता चोरांनी तुम्हाला असं बांधून ठेवलं अशी समजूत नाही व्हायची आम्ही दोघे रस्त्याने चालत होतो तेवढ्यात चोर आले आणि आम्हाला बांधून येतात आणि ही आमची अशीच असायची अशी व्हायला तेवढी आम्ही नाही तुझी वडील बहीण माझी बायको आहे आणि तिच्या संसाराचं नातं ठेवणं माझ्या हातात आहे तुमच्या आजच्या धमकावडीला मी मुळीच पिघाडला नाही पण तुमचीच काय कुणाच्याच पेरू चार चौकात होते असंच मला वाटतं तेव्हा आपण म्हणतात तशी धैर्यवृत्तीची समजूत आहे मात्र मी भामिनी आहे हे त्याला कळता का मला माझं आत्ताचं नाव वनमाला आहे हे लक्षात ठेवा कबूल? कबूल आहे या मला कबूल तुमच्या तनामाच्या सर्व अटी मला मान्य
दागिने न्यायचे होणार नाही आणि तुमच्या इकडे धक्का लागणार नाही. चला हो काय नरेंद्र बघा चला आंबा होईल सरजी हा. धनगरजींना येऊ द्या की त्यांच्या पाया पडतो शरण जातो आणि ते दागिने घेऊन चला जातो हो, काय